या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतेच शुभागमन होते आदरणीय अविनाश आबा बस्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आबांचं मनपूर्वक स्वागत आहे. पराभूत संघांना विनंती असेल, भोजन सुरू झालेलं आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्या. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट सुहास शेठ काळोखे साहेबांचे शुभागमन, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला होते सुरुवात. मॅच देखील आपण पाहिलं तर सुरुवात एका बाजूला आपण पाहत आहे 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब टोमरेवाडी संघ प्रथमतः बॅटिंग करतोय, तर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो पहिलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन T11 कोटेश्वरवाडी हा संघ आपल्याला इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय, कॅप्टनने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं पुढे टाकला होतोय क्षेत्ररक्षक, विकेट किपर अडवतोय चेंडू एस्टेनच्या पाठीमागे. आकाशला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची सजावट इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कोती पहिले षटक करतो गोलंदाज अभिषेक दाभाडे, अर्थात सर्वांचा लाडका अभि दाभाडे, तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होत आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत, ऑलराऊंडर आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत याही खेळाडूच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. एस्टोडोलात दांडीकोल क्लीन बॉल फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतो. पहिला धक्का 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब टोमरेवाडी संघाला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे GK स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. यश आपा विद्यार्थी यांना विनंती केली होती आपण व्यासपीठावरती या. रोहित भैया काळोखे आपल्याला विनंती केली होती आपणही व्यासपीठावरती या. मान्यवर पाहुणे आपण पाहिले तर उपस्थित होत आहेत. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुण्यांचं देखील आपण पाहिलं तर शुभागमन होताना पाहायला मिळते. भोजन व्यवस्थेचं सौजन्य आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून अन्नदानाचं काम आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेत होताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष देवगावचे कार्याध्यक्ष, युवा नेते, युवा उद्योजक अविनाश आबा बस्ते साहेब उपस्थित आहेत. त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. त्यांनी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भोजन व्यवस्थेचं सौजन्य इथे आपण पाहिलं तर केलेलं आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप स्पोर्ट्स क्लब देहूगाव यांचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण इथे मैदानी पाहत आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. पहिले षटक सुरू आहे, टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिले तर पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगाने चेंडू आपण पाहिले तर पाठीमागे जातोय. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावफल कोत आणि स्कोर कार्ड होते आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 1 गडी बाद 4 धावा. पहिले षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. अभिषेक दाभाडे गोलंदाजीच्या मार्क होते आहे. 4 चेंडू टाकले तर 4 धावा खर्च करत त्याने एक विकेट इथे आतापर्यंत मिळाले आहेत. गोलंदाजीतून अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. अचूकता योग्य टप्पा आहे. टप्प्यावरती फार मोठे नियंत्रण. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. ओव्हर पिच चेंडू केला. बॅटवरती फुल टॉस घेतला. बॅटर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. टिप कव्हर सीमा पार. चेंडू आपण पाहिलं तर जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे आपण पाहिलं तर इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळतात. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजीचा झंझावत आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2 चौकार आलेत. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय इथे मध्यंती टाकलाय. पंच तिथे आपण पाहिलं तर कळत आहे. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब टोमरेवाडी हा संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय 1 गडी बाद 8 धावा. सचिन दादा पवार यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं स्वागत आहे. मॅचकडे देखील आपण जातोय. सामना फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहतोय. सकाळचं सत्र आपण पाहिलं आता दुपारचं सत्र इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषक 2025 सातवं पर्व आणि त्यातच काही सर्व सातव्या पर्वातील आजचा दुसरा दिवस मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनच्या अंतर्गत ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली तर संपन्न होती. मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची प्रतियोगिता आणि एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्याने पाहतोय. सातत्यपूर्ण आयोजन नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर अखंडितपणे अविरतपणे सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून देखील आपण पाहतोय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहत असतो ज्या अविरतपणे सातत्यपूर्ण सुरू असतात. त्यातीलच ही पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. बॅटची एज घेऊन चेंडू अडवला शॉट थर्डमॅनला. तोपर्यंत एक सिंगल येते. पहिल्या चेंडूवरती बॅटची एज घेतली होती. विकेट मिळवण्याची संधी होती. विकेट किपरच्या अगदी जवळून चेंडू शॉट थर्डमॅनला अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिले तर येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 9 धावा. त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक करतायत. मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मनोजदादा दाभाडे. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. 9 धावा धावफलक होती. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2. फुल टॉस चेंडू होता. टिप विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक ताईंना टिप मध्ये टिपला जाईल. विकेट येते. फलंदाज आपण पाहिलं तरी ते बाद होतोय. जतीन साठेला परतावा लागेल. दुसरा धक्का 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठुमरावाडी संघाचा दुसरा बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पव्हिलियन आउट बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. डीचे सुमधुर संगीत आपण ऐकतायत. भैरवनाथ साऊंडच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. 2 गडी बाद 9 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर दुसरे क्रमांक जे सुरू आहेत. गोलंदाजीतून कमबॅक करताना गोलंदाज इथे आपण पाहतोय. पुनरागमन करतायत. वापसी करतायत. मनोज दाभाडे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट मिळत आहेत. सातत्यानं आपण पाहिलं तर विकेट घेताना पाहायला मिळतात. फुल टॉस चेंडू होता. दिशा दिली. गॅप शोधला आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक सुंदर अप्रतिम चौकार. 4 धावा. मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. इकडे आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा देखील संपन्न होते. आपण हे मैदान पाहतोय. मैदानावरती सुरुवातीला आपण शेती देखील पाहायचो. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 मोठे फटके सलग. दुसरा चौकार 2 इन रो. एका पाठोपाठ एक चेंडू मात्र चाल. सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. 2 बॅक टू बॅक चौकार येत आहेत. 2 बाउंड्री आपण पाहतो. फलंदाज पंकज देशमुखच्या बॅटमधून आपण पाहतोय. आलेल्या 2 चेंडू होती. 2 चौकार त्याने इथे खेळलेला आहे. 2 गडी बाद 17 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी आपण पाहतोय. स्लोअर 1 चेंडू होता. व्हेरिएशन पाहायला मिळते. या गोलंदाजीकडे सरावाचं सातत्य आहे. कल्पकता आहे. नजाकत आहे. कधी वेगाने टाकतो, कधी कमी गतीने टाकतो, कधी व्हेरिएशन दाखवतो, कधी स्लोअर 1 चेंडू देखील फलंदाजांना फसवणारे करतो. म्हणून दाभाडे सरावाचं सातत्य आहे. फार मोठं नाव सातत्याने आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिले. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट मिडॉनच्या टोक्यातून उडवलाय. इनफिल्डला बीट करतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करतो. मुख्य पंच कळवत आहेत. अजय ओळे सरांचा इशारा. चेंडू सीमा रेषा पार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. तडकेबंद षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार.
थँक्यू, धन्यवाद डीचे. आपण हे मैदान पाहतो, ज्या मैदानाची आपण चर्चा करत होतो, ज्यावेळेस या मैदानाची सुरुवातीला आपण शेती होताना पाहायचो. गणेशभाई विधाटे यांचे चुलते स्वर्गीय बाळासाहेब गेनू विधाटे यांनी ग्राउंड देण्यासाठी आपण पाहिले तर हनुमान क्रीडा संघ माळीनगर, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव यांना आपण पाहिलं तर त्या काळात फार मोठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि विशेष करून त्यांच्या माध्यमातून हे मैदान देखील आपण पाहिलं तर इथे खेळण्यासाठी या स्पर्धेसाठी आपण पाहत असतो. सुरेशभाऊ मुसोडगे यांचे शुभागमन होते, त्यांचे स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. करते या मैदानावरती आपण पाहत असतो ज्यावेळेस आजूबाजूच्या रोडवरतून तुम्ही येताना जाताना पाहिलं असेल, पावसाला झाल्यानंतर प्रचंड मोठी झाडी आणि अगदी काटेरी झाडे झुडप या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर एक महिनाभर आपण पाहिले ते सगळे आयोजक हनुमान क्रीडा संघ माईनगरचे एकत्रित एक सुटीनं युनिटीनं आपण पाहिलं तर या मैदानाची स्वच्छता करतात, साफसफाई करतात, खरं ती झाडे झुडप हटवतात आणि पुन्हा एकदा एक चांगलं मैदान, एक चांगली क्रीडा नगरी, एक सुसज्ज मैदान खेळाडूंना खेळण्यासाठी बनवत असतात. याही वर्षी प्रचंड अथक परिश्रम मेहनत करत हे मैदान आपण पाहिलं तर खेळण्यासाठी अगदी उपयुक्त क्रीडा नगरी इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळत आहेत. मातीची खेळपट्टी आहे, मातीचं पीच आहे. अलीकडे आपण पाहिले तर मातीच्या खेळपट्टीवरचं क्रिकेट दुर्मिळ होताना पाहायला मिळते. परंतु हनुमान क्रीडा संघ माळीनगर सातत्यानं मातीच्या खेळपट्टीवरती स्पर्धा संपन्न करताना पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 25, षटक क्रमांक 3 आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा अभित आबाडे, वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी तिसरं षटक. यावेळेचा चेंडूचा फटका केलाय, शॉर्टम पुल केलाय, चेंडू गुल केलाय, डीप विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. अभित आबाडेवरती आक्रमण, अल्ला प्रति अल्ला. यश राऊतच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, टोकलाय, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीचे. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 31 धावा त्या मात्र धावपल कोतात. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय, फलंदाजीचा झंझावात देखील आपण पाहतोय. हा, या 2 बॉलला 8 आले. एक सिंगल पण आलाय ना. 31वा धावपल कोता आहे. 2 गडी बाद, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू इथे सुरू आहेत. 31वा धावपल कोता आहे. 2 विकेट इथे आपण पाहिले ते गमावलेले आहेत. यावेळेचा चेंडूचा फटका खेळला, लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड आकडे बदलतायत. 2 गडी बाद 32वा धावपल कोता आहे. 32 रन, लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले ते सुरू आहेत. करंट 100 आपण पाहतोय. 12.80 देखील इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अभिषेक दाभाडेनं पहिल्या षटकात फार कमी धावा खर्च केल्या होत्या. या षटकात 9 धावा येतात. पहिल्या षटकात 8 धावा त्यानं इथे आपण पाहिलं तर खर्च केल्या होत्या. कमबॅक करेल का की फलंदाज आक्रमण करतील ते देखील आपण पाहणार आहोत. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी डोळाडायचा सामना आहे. करवामरोची मॅच आपण पाहतोय. मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनच्या अंतर्गत 8 संघ आज या स्पर्धेत आपण पाहतोय. काल 8 संघ खेळले, उद्या देखील 8 संघ आपण खेळताना पाहणार आहोत. एकजुटीनं युनिटीनं एकीचं बळ दाखवत प्रत्येक संघ युनिटीचं पॉवर इथे आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. ज्या संघाने एकी दाखवली, युनिटी दाखवली, त्या संघाने आतापर्यंत या स्पर्धेत आपलं अस्तित्व कायम ठेवलंय आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवलेला आहे. प्रत्येक संघाला पहिला सामना जिंकणं फार महत्वाचं असतं. या दोन्ही संघांचा प्रयत्न तोच असेल, पहिली मॅच जिंकण्याचा. हलक्या हाताने खेळला, विकेट किपर एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, हिंद केसरी फायनल सम्राट म्हणून ज्यांची फार मोठी ख्याती सध्या आपण पाहिलं तर पुणे नगर जिल्ह्यात सातत्याने आपण पाहतो. नथुभाऊ दाभाडे एस्टेनच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं मैदान असू द्या, बैलगाड्याचा घाट असू द्या, दाभाडे कुटुंबाचं नाव आपण सातत्याने चर्चेत पाहिलेलं आहे. अभि दाभाडे फुल टॉस चेंडूचा समोर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, तैनात चेंडूला अडवतील, एक टप्पा घेत तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या आपण पाहिले तर पुढे जाते. स्कोर कार्ड होती, आकडे बदलतायत. धावफलक होती 2 गडी बाद 33 धावा.
तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न एकच असेल T11 संघाचा कमीत कमी धावसंख्या तो रोखायचं प्रतिस्पर्धी संघाला. और फुल टॉस चेंडूचा फटका खेळलाय जमिनीच्या समांतर मिडविकेटला क्षेत्ररक्षक अडवतोय फेकी करेल थोडस फंबल होतोय चुका होत आहेत आणि चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेत इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब टुमरेवाडी 11 2 गडी बाद 35 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 रन लॉस ऑफ 2 विकेट. पुढील मॅचचा टॉस देखील आपण करतो. दोन्ही कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क करा. यानंतरची मॅच देखील आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील यानंतर आपण पाहिले ते संपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आणखीन एक महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत. नॉटी बॉय चिंचोली विरुद्ध श्री अष्टविनायक विचन देहू रोड या दोन्ही संघांच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी होणार आहे. चिंचोलीचा संघ आपण पाहणार आहोत. देवरोडची टीम आपण पाहतोय. टुमरेवाडीचा संघ आपण पाहताय. कोटेश्वरवाडीची टीम आपण पाहताय. वरळी देऊळगावचा संघ आपण पाहिलाय. कामशेत तळेगावची टीम आपण पाहिली. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 8 गावातील खेळाडू आज या मैदानाकडे आपल्याला येताना पाहायला मिळतात. आजूबाजूच्या परिसरातील काही टीम आहे. त्यामुळे क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी आज या मैदानात आपल्याला होताना पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सातत्यानं सर्वगुण संपन्न तालुका म्हणून पुणे जिल्ह्यातून मावळ तालुक्याची ख्याती सातत्यानं राहिलेली आहे. बैलगाड्याची परंपरा आहे, क्रिकेटची परंपरा आहे, कुस्तीची परंपरा आहे, अनेक खेळांची परंपरा जोपासलेला तालुका म्हणून मावळ तालुका आपण सातत्यानं पाहिलेला आहे. निसर्ग सौंदर्यानं नटलेला तालुका आहे. पर्यटन स्थळ देखील आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. अनेक प्रामुख्यानं पर्यटन स्थळ याच मावळ तालुक्यात आपण सातत्यानं पाहतो. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाइंडिंगला पायाने चेंडू अडवतात, स्टॉप करतायत. तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या आहेत. अक्षय दाभाडे आपण पाहिलं तर इन ऍक्शन आपल्याला सुरू पाहायला मिळतील. D11 कोटेश्वरवाडी संघात आपण सातत्यानं प्रामुख्यानं एकाच कुटुंबातील एकाच घराण्यातील या सर्व खेळाडूंना आपण पाहिले. या सर्व बंधूंना आपण पाहिले. क्रिकेटचा खेळ असा आहे, युनिटीचा खेळ आहे. एकीचं बळ दाखवावं लागतं. D11 कडनं युनिटी आपण सातत्यानं पाहिले. यावेळेस सर्व बॅटनं समोर खेळलाय. लॉंग ऑफच्या टोक्यावरतून स्ट्रेट टू द ग्राउंड. चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. टोले चंद प्रहार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. डीजे 2 गडी बाद 43 धावा लोपल होत आहेत. 4थं षटक सुरू आहेत. मनोज दाभाडे इथे आपण पाहिलं तर थोडस महागडे ठरताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीतून आपण पाहिलं तर कमबॅक करावं लागेल, ऑप्सी करावं लागेल, काही डॉटबॉल टाकावं लागतील. बॅटिंग करणाऱ्या टीमनं अटॅक करायला आता सुरुवात केली. षटकार आलाय. पंकज साठी चेंडू होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. या अगोदरचा चेंडू ती षटकार आला आणि पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न इथे फसलाय. डॉटबॉल आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. सर्व बॅटनं खूप चांगली बॅटिंग करतात पंकज, परंतु मनात काहीतरी वेगळं आलं आणि तिथे मात्र एक डॉटबॉल आला. फुल टॉस चेंडू होता. आणखीन एक चेंडू मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. 6 रन, सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. वेंकुडीचे जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. पंकज देशमुख ऑन फायर. 10 चेंडू 29 धावा तो इथे बनवतोय. तर टीमची संख्या 2 गडी बाद 49 धावा. 49 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 2 चेंडू या षटकातील आपण पाहिलं तर बाकी आहे. खेळापेक्षा मजा कशात नाही. खेळ नसलं तर करमत नाही. कष्ट खूप जरी असले परंतु खेळ आपण पाहिलं तर सातत्यानं खेळला जातोय मावळ तालुक्यात आणि हेच क्रिकेट आपण पाहतोय. एक तेरी तर एक मेरी. जसं तसं प्रत्युत्तर इथे आपण पाहिलं तर गोलंदाज देत आहेत. मनोज दाभाडे अखेर बॅटरला इथे बाद करतायत. पंकजला परतावा लागेल. मोठा धक्का बॅटिंग करणारा 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब टुमरेवाडी संघाला फलंदाज इथे आपण पाहिलं तर आउट होतोय. धक्का क्रमांक 3.
बॅटिंग साठी आपण पाहिलं तर न्यू बॅटर देखील आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर दाखल होत आहेत. काही अतिथी मान्यवर पाहुणे आपण पाहत उपस्थित होत आहेत. प्रामुख्यानं गोविंदभाऊ रामारी टिळेकर यांचे शुभागमन होते. आपलं स्वागत आहे. महेंद्रभाऊ वामन टिळेकर उपस्थित होत आहेत. आपले मनपूर्वक स्वागत आहे. गजेंद्रजी गायकवाड साहेब उपस्थित होत आहेत. संजयजी जाधव साहेबांचे शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. बिरजची विद्यार्थी, मेचर भारती, शिवाजी भारती, सुनीलची रणदिल या मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन झालेलं आहे. सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. बॅटची एज घेतोय, टप्पा पडतोय, चेंडू दिशा बदलतोय, पुन्हा पाठीमागे येतोय. विकेट किपर अडवत आहेत नथुबा दाभाडे. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब टोंगरेवाडी 3 गडी बाद 50 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. धन्यवाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 50 धावा. तर षटक क्रमांक 5 देखील आपल्याला इथे सुरू होताना पाहायला मिळते. यानंतर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना देखील आपण पाहणार. नॉटी बॉय चिंचोली विरुद्ध श्री अष्टविनायक विचन देहू रोड या दोन्ही संघांच्या कॅप्टन विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतो, त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मात्र संपन्न होणार आहे. 50वा धावफलक होत आहे. 3 विकेट गमावल्या. 4 षटक समाप्त होत आहेत. 5वं षटक 6वं षटक फार महत्वाचं असेल आणि गोलंदाजीच्या मार्क होते. आपण पाहतो एक जुने जाणते खेळाडू म्हणून ज्यांची फार मोठी ख्याती या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आपण पाहिले तर राहिलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील असं कोणतं गाव नाही जिथं नथू दाभाडेंचं नाव नाही आणि गोलंदाजीच्या मार्क होती. 5वं षटक करण्यासाठी येत आहेत गोलंदाज नथुभाऊ दाभाडे. षटक क्रमांक 5. पहिला चेंडू होता फुल ऑफ लेंथ, थोडासा पुढ्यात टाकला होता. लेंथ बॉल इथे आपण पाहिले तर केलाय. बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू आपण पाहिले तर अडवत आहेत. फाईन लेगला तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. 51 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. या खेळाडूकडे अनुभव मोठा आहे. टेनिस बॉल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळले. सरावाचं सातत्य आहे. क्रिकेटची आवड आहे. क्रिकेट खेळावरती प्रचंड निष्ठा सातत्यानं आपण पाहिलं तर कोटेश्वरवाडी संघातील खेळाडूंनी मात्र ठेवलेले आहे. गावासाठी क्रिकेट खेळले, स्वतःच्या नावासाठी क्रिकेट खेळले, या तालुक्यासाठी क्रिकेट खेळले. अनुभव मोठा आहे. परंतु समोर देखील बॅटिंगचा प्रचंड मोठा आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर या संघाकडे आहे, मिडल ऑर्डर या संघाकडे आहे. टीप लंगापला एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. 55 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट आपण पाहिले तर येत आहेत. 5वं षटक देखील इथे सुरू आहे. यावेळेचा चेंडूचा फटका केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक ताईंना टिपला असेल, जाळं विणलं होतं ना, अखेर जाळ्यात मासा अडकवलाय. फलंदाज आपण पाहिलं तर इथे बाद होते. यश राऊतला आपण पाहिलं तर परतावं लागेल. 7 चेंडू खेळला, 16 धावा त्यानं बनवल्या आणि झेल आपण पाहिलं तर टिपला. विकेट येते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर होते आउट, बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. पंचावन्न धावा धावफलक करतोय. 4 विकेट इथे आपण पाहिलं ते गमावल्यात. षटक क्रमांक 5 देखील इथे आपण पाहिलं ते सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. नथुभाऊ दाभाडे गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने या संघातील गोलंदाजाकडे आपण पाहिलेलं आहे. अभि दाभाडे असू द्यात, मनोज दाभाडे असू द्यात, नथुभाऊ असू द्यात, त्यांनी सातत्याने विकेट मिळवलेल्या आहेत. 3ही गोलंदाज आतापर्यंत एक विकेट आपल्या संघाला मिळवून देत आहेत. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय. एच घेऊन चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिलं तर अडवलाय. बॅटला बॉल ब्रश करून आपण पाहिलं तर चेंडू अडवलं चालतोय. एक सिंगल येते. 56 धावा धावफलक होत आहे. 2 चेंडू या षटकातील आपण पाहिलं तर बाकी आहे. 5वं षटक सुरू आहे. आणखीन एक गोलंदाज आपण पाहणार आहोत. शेवटचं षटक करेल. स्लॉगर टीतूर मध्ये कोण असेल ना ते आपल्याला इथे मैदान ते पाहायचे.
56 धावा, 4 गडी बाद, 5 षटक सुरू आहेत. ओव्हरपी चेंडू होता, फटका आपण पाहिलं तर इथे खेळायचं होतं आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतो. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात येते. मान्यवर पाहुणे देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. सर्वच मान्यवर पाहुण्यांचं शब्द सुमनाने आपण पाहिलं ते स्वागत केलं. ते हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. धावसंख्या 56, 4 गडी बाद, षटक क्रमांक 5. खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस पुढ्यात आलेत. डीप मध्ये चेंडू होते, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, अडवत आहेत, फेकी करतात. तो परत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. चेक केला ते तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत. थर्ड अंपायर आपण पाहिलं तर स्वतः संजय भालेराव सर रेडी करण्यात चेक करतायत. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ असंच आहे. अनिश्चित आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात आहेत. अनप्रेडिक्टेबल गेम आपण सातत्यानं पाहतोय. आयुष्यात संधीची वाट बघण्यात वेळ कधीच वाया घालू नका. संधी निर्माण करण्याची धमक आणि ताकद तुमच्यात आहे हे स्वतःला सांगा. कारण का अग्नी सोन्याची परीक्षा घेत असते, कठीण काळ माणसाची परीक्षा घेत असतो. आज कठीण काळला आज या दोन संघांना इथे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये नक्कीच खेळून येतोय. कारण का प्रत्येकाला जिंकायचे, प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय आणि कोण जिंकेल ना या मॅच मध्ये ते देखील आपण इथे पाहणार आहोत. चेक केला ते थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवलाय. रनआउट साठी तिसऱ्या पंचांची इथे आपण पाहिलं तर मदत मात्र घेतली जाते. हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला करताना पाहायला मिळते. गेली 27 वर्ष हनुमान क्रीडा संघ आपण पाहिलं तर क्रिकेटच्या क्षेत्रात आणि इतर सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर कामगिरी करताना आपण पाहिलेलं आहे. 25 वर्ष पूर्ण होताना पाहायला मिळाली. 2025 हे हनुमान क्रीडा संघ माळीनगरचं 27वं वर्ष आहे आणि 27 वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक उल्लेखनीय उपक्रम आपण त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहिलेले आहे. परंतु क्रिकेट खेळाची प्रचंड निष्ठा, प्रचंड श्रद्धा, क्रिकेट खेळाची प्रचंड आवड या खेळाडूंनी या संघानं आपण पाहिलं तर सातत्याने जोपासलेलं आहे. आणि आपल्या मित्राच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा तब्बल 7व्या पर्वात हनुमान क्रीडा संघ माळीनगर, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप स्पोर्ट्स क्लब देहूगाव माळीनगर आणि समस्त ग्रामस्थ देहूगावकर इथे संपन्न करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. विकेट आहे, तिसऱ्या पंचांचा निर्णय तो टेक्नॉलॉजीच्या आधारे थर्ड अंपायर करत आहेत. फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट आपण पाहिलं तर इथे गमावलेले आहेत. हनुमान क्रीडा संघ आपण पाहिलं तर तब्बल 27 वर्ष पूर्ण करत या वाटचालीत संघाने सर्व क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी सातत्याने केली आहे आणि आपली एक वेगळी छाप या संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपण पाहिलं तर उमटवलेलं आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव फुल टॉस चेंडू होता, टीप विकेटच्या मधोमध खेळला की मोठा आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, अडवतो, फेकी करेल तोपर्यंत काही धावा इथे आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. शेवटचं अंतिम षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. अक्षय दाभाडे इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूत एक सिंगल येते. D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय. आतापर्यंत 4ही गोलंदाज आपण पाहिले. शॉर्ट पिच चेंडू होता, टप्पा पडतो, विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येते. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतो आणि चेक केला ते तिसऱ्या पंचांकडे मागणी करतात. थर्ड अंपायर कडे मागणी केली, रिव्ह्यूचा वापर केला, DRS ची मागणी करते. बॅटिंग करणारा संघ इथे आपण पाहिलं तर DRS मात्र घेतोय. रिव्ह्यू आपण पाहिलं तर घेतला होता. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर अमोल भाऊ जाधव आहेत, त्यांचे स्वागत आहे. राकेश भाऊ टिळेकर आहेत. अनेक अतिथी मान्यवर पाहुणे आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सभासद आहेत. देवगावचे समस्त ग्रामस्थ आहेत. हा तिसऱ्या पंचांचा निर्णय होतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
चांगला चेंडू तो मात्र इथे कळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमनं आपला DRS इथे गमवलाय. रिओ अनसक्सेसफुल. प्रत्येक संघाला एकच DRS आहे, एकच रिओ आहे. प्रत्येक डावामध्ये संपूर्ण मॅच मध्ये तुम्हाला 2 DRS आहेत, 2 रिओ आहे, परंतु एका डावात तो एकदाच मिळणार आहे. सक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळेल, अनसक्सेसफुल झाला तर तो पुन्हा मिळणार नाही. फटका वेट अँड वॉच करून चेंडू सीमारेषा पार हवेत उडवलाय आणि पाठवलाय. चेंडू मात्र चाल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स, षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. धन्यवाद. डीचे षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. 5 गडी 5, 64 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 3 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहे. हनुमान क्रीडा संघ माहीनगर आपण बद्दल चर्चा करतो. तो 27 वर्ष आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ आपण प्रत्येक क्षेत्रात पाहिलेला आहे. यावेळचा चेंडू होता. पुन्हा एकदा बोलावेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली समोर येतात. टीप लॉंग ऑफला कॅप्टन आपण पाहतो मनोज दादा दाभाडे. टाउन दी बॉल टिपला असेल, विकेट होईल पतन. फलंदाजी ते होत आहेत आउट बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद. विकेट होते. बॅटर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदान ते आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हनुमान क्रीडा संघ माहीनगर आपण पाहिलं तर सातत्यानं पुणे जिल्ह्यात एक वेगळीच छाप निर्माण करणारा संघ आपण सातत्यानं पाहिलेला आहे. याचे सर्व श्रेय संघाचे सर्व सभासद यांना जातं, कारण का संघनिष्ठा ही फार महत्वाची असते. हनुमान क्रीडा संघानं आपण पाहिलं तर ती सातत्यानं जोपासलेलं आहे, प्रत्येकानं ती जपलेलं आहे. संघनिष्ठा एकच प्रमाण मानून संघ हितासाठी प्राधान्यानं हेच ब्रीद वाक्य आपण पाहिलं तर ते सातत्यानं घेऊन कार्यरताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. 27 वर्षात संघानं फार चढ उतार पाहिले, आपण डाऊन स्वीकारले, परंतु न खचता न डगमगता सातत्यानं एक सातत्यपूर्ण आयोजन नियोजन अनेक क्रिकेट स्पर्धांचे करताना पाहायला मिळाले. एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होती 65 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. 6 विकेट आपण पाहिलं तर गमवल्या. शेवटचे षटक सुरू आहे. अंतिम ओव्हर देखील आपण पाहतोय. शेवटचा चेंडू समोर टाकलाय, समोर खेळलाय. टीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, टिपला जाईल, विकेट येते. आणखीन एक बॅटर बाद करतायत अक्षय दाभाडे, विकेट टेकर गोलंदाज आहेत. स्लॉगर डेथवर स्पेशलिस्ट आहे आणि संघनायकानं विश्वास ठेवला. शेवटच्या षटकासाठी विकेट मिळून देत आहेत, संघाला कमबॅक करून देत आहेत, तर प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र रोखताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अक्षय दाभाडे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. धन्यवाद. एक डाव देखील आपण पाहिलं ते संपलाय. 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब टोंबरवाडी संघानं बनवला 65 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. पहिलवान शांभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन T11 कोटेश्वरवाडी या संघाला आपण पाहिलं तर बनवायच्या 36 चेंडू 66 धावा. एका लाईनीत एका ओळीत संघ आपण पाहिले तर मैदानच्या बाहेर येत आहेत. एका लाईनीत एका ओळीत संघ आपण पाहिले तर मैदान ते जाताना पाहायला मिळत आहेत. ही ग्रामीण क्रिकेटची शिस्त आहे. पुणे जिल्ह्यात उगच नाही, मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या आपण पाहिलं तर नामोल्लेख केला तो, कारण का सातत्यानं आपण पाहिलं तर मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे हाप आपण पाहत असतो. एका लाईनीत एका ओळीत संघ येत असतात, वेळेवरती टीम उपस्थित होतात आणि प्रत्येक सामना वेळेत खेळत असतात आणि विशेष करून सर्व नियमांचं काटेकोरपणे ते पालन करत असतात. म्हणूनच आपण पाहिलं तर उल्लेखनीय कामगिरी करणारी असोसिएशन म्हणून मावळ तालुक्याचं नाव अग्र क्रमांकावरती घेतलं जाते. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतो. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करेल, नॉटी बॉय चिंचोली आणि विरुद्धात श्री अष्टविनायक विजन देहू रोड या दोन्ही संघांच्या कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला होतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय, त्यामुळे कॅप्टन आमची रिक्वेस्ट आहे, नॉटी बॉय चिंचोलीचे कॅप्टन आलेले आहेत, अष्टविनायक विजन देहू रोड या संघाचे कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी या. गोविंद रामारे टिळेकर, महेंद्रची वामन टिळेकर या मान्यवर पाहुण्यांना विनंती करेल. संजयजी जाधव याही पाहुण्यांना विनंती करेल, आपण सुरच न्या आपले शुभास्थ. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न केला जातोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत.
दोन्ही कॅप्टन या मान्यवर पाहुणे देखील विनंती असेल आपण टॉस साठी या. तुम्ही सर्वजण पाहताय cricklife.in माध्यमातून युट्यूबवरती HD क्वालिटीमध्ये आपण स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्मृती चषक 2025 7वं पर्व आपण पाहतोय. सातत्यपूर्ण भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. एक मावळ तालुक्यातील मानाची प्रतियोगिता. मावळ तालुका आपण पाहिलं, मी सुरुवातीला सांगितलं की एक सर्वगुण संपन्न तालुका आहे, निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे आणि हा तालुका कुठेच कमी नाही. फार करून प्रत्येक क्षेत्रात आपण पाहिलं तर उल्लेखनीय कामगिरी करणारा तालुका म्हणून मावळ तालुक्याची ओळख आपण पाहिली तर राहिलेली आहे. मावळ क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आजचा हाफ देखील आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. मान्यवरांना विनंती आपण या आपला नामूल्य कामे संपन्न केलेलं आहे. टॉस अडीकडे आपण करतो. दोन्ही कॅप्टन आपल्या समेत आहेत. टॉस देखील आपण करणार आहोत. श्री अष्टविनायक विचन देवरोड या वर्षीच्या सीझन मध्ये हंगामात प्रचंड फॉर्म मध्ये असणारा संघ म्हणून त्याही संघाची चर्चा आपण सातत्याने पाहतोय. तो नॉटीबाई चिंचोली हे खरं तर मावळ तालुक्याला किंवा पुणे जिल्ह्याला काही नवीन नाव नाही. सातत्यानं अनेक स्पर्धेत विजेते उपविजेते पद पटकावणारा संघ म्हणून चिंचोली संघ देखील आपण पाहिलाय. जुने जाणते खेळाडू, अनेक यंगस्टर, अनेक यंग टॅलेंट चिंचोली गावातून आपण क्रिकेट खेळताना पाहिले. अष्टविनायक विचन देवरोड संघात देखील अष्टपैलू ऑलराऊंडर आहेत. अनेक जुने जाणते खेळाडू आहेत तर अनेक उभरते सितारे देखील इथे आपण पाहिलेला आहे. मान्यवर पाहुणे उपस्थित आहे. टॉस अडीकडे आपण करतोय. सुरुवातीला फोटो सेशन संपन्न केला जाते, त्यानंतर टॉस अडीकडे आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन अडीकडे. दोन्ही कॅप्टन कोण कॉल करते? हेड अँड टेल अष्टविनायक विचन देवरोड कॉल करतायत. नाणेफेकीचे कौल आपण संपन्न करतोय. हेड कॉल मान्यवरांच्या शुभ असते. टॉस आणि टॉस जिंकलाय श्री अष्टविनायक विचन देवरोड संघाचे कॅप्टन आपल्या समेत आहे. टॉस जिंकलाय. 6 ओव्हरची मॅच आहे. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक खेळत आहे. प्रथमतः काय निर्णय असेल? सर पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करू. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखल प्रतिस्पर्धी संघाला आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आम्ही कमीत कमी 50-60च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धा चांगलीच आहे सर. आज कोणकोणते खेळाडू खेळताना पाहायला मिळतील अष्टविनायक विचन संघाकडे, त्याबद्दल काय सांगाल? आज निहाल तुसामा टीम मध्ये ऍड होईल. अजून पूर्ण टीम आहे. सोनू वाल्मिकी, मयूर दांगड, रोहित पवार सगळे प्लेयर आहे सर. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन सिक्की आपल्या समेत आहेत. टॉस पर्वत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची नॉटीबॉय चिंचोली आपण पाहिलं तर मावळ तालुक्यातील एक ताकदवान दादा संघ म्हणून सातत्याने त्याची ओळख राहिलेली आहे. किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल, काय सांगशील? टार्गेट तर 75-80 प्लसचं टार्गेट आहे आणि चांगला करू. मानाची स्पर्धा आहे. मागच्या वर्षी आपण बक्षीस पात्रित होतो, या वर्षी पण प्रयत्न करू. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. अधिकचा वेळ घेणार नाही. मान्यवरांचं खूप खूप आभार. टॉस या ठिकाणी झालेला आहे. मॅच देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. सामन्याकडे जाण्याच्या पूर्वी आपण सिक्की आपल्या समेत आहेत. सिक्की खरं तर तुमच्या संघात अनेक जुने जाणते खेळाडू आहेत. लिचेन खेळाडूंच्या भरणा आहेत. प्रामुख्यानं आज त्यांच्याकडनं चांगल्या खेळाची अपेक्षा प्रेक्षकांना असेल. प्रामुख्यानं अमोल जाधव यांना आपण पाहू शकाल. गेली कित्येक वर्षे या तालुक्यासाठी चिंचोली गावासाठी क्रिकेट खेळलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल दादा आता फॉर्मला आहे चांगलं. आता चांगली बॅटिंग करणार दादा. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जातोय. ऐकूयात राहुल बोंबे सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत. तुम्ही पाहताय स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 सीझन 7 7व्या पर्वामध्ये सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे. मावळ तालुक्यातील बाणाची असणारी सर्वांच्या आवडीची क्रिकेटची स्पर्धा म्हणून ह्या स्पर्धेचे वेध गेले कित्येक दिवस क्रीडा रसिकांना लागले होते आणि कालपासून आपण पाहतोय ह्या चित्तथरारक सामन्यांचा आस्वाद ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. आज दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा इथे मात्र क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी आली आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी तिसरी मॅच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोठेश्वरवाडी हा संघ आपण पाहतोय.
तर दुसऱ्या बाजूला हनुमान 11 ठोंबरेवाडी हा संघ देखील इथे तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय हनुमान 11 ठोंबरेवाडी संघानं धावा बनवले आहेत एकूण 66 बनवल्यात आणि आपण पाहतोय टार्गेट 67 धाब्यांचं असेल. 65 बनवल्यात आणि 66 धाब्यांचं टार्गेट असेल आणि त्याबरोबर बॉल पुन्हा एकदा जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा येत आहेत 4-4 चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. इथे पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये विकेट येताना तुम्ही पाहिली, त्यानंतर एक बाउंड्री या अगोदर आली होती आणि ह्या बॉलवरतीही तुम्हाला बाउंड्री पाहायला मिळाली. परत एकदा फुल ऑफ लेनचा बॉल अपील केलंय. अपिलामध्ये उत्साह भरपूर आहे पण बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. पण या अगोदर देखील हे चित्र तुम्ही ह्या षटकामध्ये पाहिलं होतं. 4 धावा आल्या, त्यानंतर विकेट आली, पुन्हा एकदा 4 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल येतोय. 31 बॉल 58ची गरज. फुलटॉस बॉल होता, तिथे अपील केलंय. उत्साह इथेही प्रचंड आहे पण अंपायर्स कळवतायत बॅट्समन इथे सेफ आहे. षटक मैदानावरती संपतंय. पहिलं षटक संपत असताना आपण पाहिले स्कोर कार्ड वरती D11 कोठेश्वरवाडी संघ स्कोर कार्ड मध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकामध्ये आहेत. 30 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 58 धाब्यांची गरज. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आणि दर्जेदार आयोजन आपण पाहतो आणि दरवर्षी आपण पाहिले ह्या स्पर्धेमध्ये वेगवेगळे हाफ्स तुम्हाला पाहायला मिळतात. काल मावळ असोसिएशनचा हाफ तुम्हाला पाहायला मिळाला. काल 8 मावळ असोसिएशन हाफ मधील 8 संघ तुम्हाला पाहायला मिळाले. आजही मावळ असोसिएशनचा हाफ तुम्हाला पाहायला मिळतोय. 8 संघ आजही नवीन आहेत. उद्या देखील आपण पाहतोय मावळ असोसिएशनचा हाफ तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या देखील 8 नवीन संघ मावळ असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असोसिएशन मान्यता प्राप्त आणि असणारे संघ आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये असोसिएशन बनवणारा पहिला तालुका म्हणून आपण मावळ तालुक्याकडे पाहत असतो आणि ह्या तालुक्याच्या माध्यमातून क्रिकेटला एक नवी संजीवनी मिळालेली आहे. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला मावळ तालुक्यामध्ये नेहमीच पाहायला मिळते. बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली, कव्हरमध्ये ड्राईव्ह केलंय, फिल्डर तिथे आहेत आणि त्याबरोबर स्कोर कार्ड ही पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 9 धावा धावफलकामध्ये 29 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 57 धाब्यांची गरज. 29 बॉल इथे आपण पाहतोय शेवटचे बाकी आहेत आणि 27 बनवायच्या बॉलिंग मार्कवरती पुढे एकदा बॉलर इथे रेडी तयार असतील. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाज तयार आहेत. परत एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक तर फसलाय, फिल्डर बॉल खाली, कॅच होतोय. दुसरा धक्का D11 कोठेश्वरवाडी संघाला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. विकेट आली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय D11 कोठेश्वरवाडी या संघाला इथे मात्र दुसरा धक्का पॉवर प्ले मध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये खरं तर बॉलिंग मध्ये जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळेल. बॉलिंग मध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. हनुमान 11 ठोंबरेवाडी या संघाच्या माध्यमातून बॅटिंग मध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये खूप जबरदस्त कामगिरी तुम्हाला करताना हा संघही पाहायला मिळाला. आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय याही इनिंग मध्ये बॉलिंगच्या माध्यमातून प्रभावित केले. या षटकामध्ये आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा विकेट येताना तुम्हाला पाहायला मिळते. सुनील साठे मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये उलटा फुलटा स्ट्रोक बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. फाईन एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत
चौकार. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं या ठिकाणी पुन्हा एकदा 4 धाव्यांच्या मदतीने इथे पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकामध्ये आहेत. 27 बॉल आणि 53 धाव्यांची गरज. स्कोर कार्ड पुढे जात आहे. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 14 धावा धावफलकामध्ये आहेत. मोठा स्ट्रोक आल्यानंतर सिंगल येते. स्ट्राईक रोटेट झालीय. स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय. महाबळासूरच्या माध्यमातून आपण पाहतोय आज देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. उद्या देखील 8 नवीन संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना तुम्हाला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 7वं पर्व 7वं सीझन या स्पर्धेचं या ठिकाणी मात्र जे तुम्हाला पाहायला मिळते आणि एक चांगल्या क्वालिटीची क्रिकेटची स्पर्धा दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक या स्पर्धेबद्दल आपण दरवर्षी चर्चा करत असतो. दरवर्षी ही स्पर्धा तुम्ही पाहता आणि ह्या वर्षी देखील ह्या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन या ठिकाणी तुम्ही पाहिलंय. हो 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 परत एकदा बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये आणि त्याबरोबर आपण पाहतोय षटक मैदानाच्या आतमध्ये 2 संपले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर D11 कोटेश्वरवाडी 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत 14. 24 बॉल शिल्लक आणि 52 धावींची गरज. स्पर्धा खरं तर यशस्वी होत असताना गेले 6 पर्व आपण पाहिलेत. 7व्या पर्वामध्ये देखील ह्या स्पर्धेची चर्चा मावळ तालुक्यामध्ये काय आहे. मावळ तालुक्यातील कित्येक दर्जेदार संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दरवर्षी इथे पसंती दाखवतात आणि विशेषतः हे सर्व 6 वर्ष गेल्या तुम्ही ही स्पर्धा संपन्न होताना या ठिकाणी मात्र पाहिली आणि 7वं वर्ष देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं यशस्वी होत असताना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेचे आयोजक आपण ह्या आयोजकांबद्दल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं श्री क्षेत्र देवनगरीचे माझे आदर्श सरपंच दिनेशभाऊ बोडके या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतर इन ऍक्शन ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. नॉटीबॉय चिंचोली या संघातून सातत्यानं सराव करत असतात आणि पुन्हा एकदा यानंतरच्या मॅच मध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. त्यांचे स्वागत आहे स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 मध्ये. ओ टू कॉम्बॉक्स. एक चांगल्या पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आणि आयोजकांबद्दल आपण चर्चा करत होतो. ह्या स्पर्धेचे सर्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो अध्यक्ष हनुमान क्रीडा संघ सन्माननीय संदीप बाळासाहेब परनवाल संदीप सरांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी इथे मात्र खूप सारे सहकार्य संदीप भाऊंच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर देवनगरीचे प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती श्री क्षेत्र देहू नगर पंचायत आदित्य चिंतामण टेळेकर प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजक म्हणून तुम्ही पाहताय. त्यानंतर संजय लक्ष्मण टेळेकर लक्ष्मण शांताराम टेळेकर राकेश हरिचंद्र टेळेकर संदीप गोरक्षनाथ थिडेकर नितीनजी फुलपगार गणेश भीमाजी विधाटे नवनाथ नारायण विधाटे रणधीर हरिश्चंद्र टिळेकर गणेश संतोष तांबे कौस्तुभ गणेश टिळेकर सागर दिलीप काळोखे अविनाश निवृत्ती भसे वेदांत गणेश टिळेकर हे आयोजक तुम्ही या ठिकाणी पाहताय. त्यानंतर प्रथमेश भगवान जाधव अमित चंद्रकांत गोरे अमोल बंडू राठोड सचिन मच्छिंद्र त्याप्रमाणे मनीष अजित नवले ओमकार एकनाथ कवडे. हो हो हा बॉल आपण पाहिलाय. इथे व्हाईट बॉल असेल. अवंतर धावेत स्कोर कार्ड मध्ये बदल होताना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकामध्ये 23 बॉल शिल्लक आहेत. 50 धावेंची गरज. अभिषेक शिंगाडे विकास विलास बोडके राहुल पांडुरंग आसबे विकास दत्तात्रय भसे त्यानंतर अमोल हरिभाऊ राऊत विनायक एकनाथ गाडेकर गणेश दिनकर टिळेकर सुनील आंबेकर आदित्य नरेश शेडगे. परत एकदा कट केलाय बॉल वर पॉइंट मध्ये जाणार आहे आणि बॉल पुन्हा एकदा पोहोचतोय सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. फलंदाजाला मिळतीये 4 धाव्यांची हमी. चौकार 4 रन.
गणेश बाळासाहेब टेळेकर, कुंदन माझी, नामदेव भवारी हे आयोजक खऱ्या अर्थानं गेले 6 वर्ष तुम्हाला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र सर्वांशी जोडलेले पाहायला मिळत आहेत. विशेषतः झेडोमान क्रीडा संघाचे अध्यक्ष संदीप बाळासाहेब परंडवाल असतील, आदित्य टेळेकर असतील, संजय लक्ष्मण टेळेकर असतील, त्याचप्रमाणे गणेशजी विधाटे असतील, संदीप टेळेकर असतील, लक्ष्मण टेळेकर असतील, ह्या सर्वांनी खरं तर या ठिकाणी सर्वांना एकत्रित करून ही स्पर्धा चिरकाल टिकवण्याचा प्रयत्न. हो 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 हो, व्हॉट अ कॅच! तिसरा धक्का आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश दाभाडे इथे आउट असतील. तिसरा धक्का. फार चांगल्या पद्धतीची आपण ही क्रिकेटची स्पर्धा आणि आयोजकांबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये ह्या स्पर्धेच्या पारितोषिकांबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर विशेष सहकार्य ह्या स्पर्धेच्या माध्यमातून कोणते मान्यवर खरं तर या स्पर्धेशी जोडले गेले. मान्यवर खरं तर खूप महत्वपूर्ण आहेत. विशेष सहकार्य त्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला ह्या स्पर्धेचं या ठिकाणी जे पाहायला मिळेल त्यामध्ये जर आपण पाहिलं मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोज दाभाडे, त्यानंतर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष संदीपजी नाणेकर, उद्योजक उमेश नायडू, उद्योजक राजू तरबोचन, त्यानंतर प्रतीकजी जगताप आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे एक चांगल्या पद्धतीने ह्या मॅच मध्ये इथे फेरबदल नाव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विशेष सहकार्याबद्दल आपण चर्चा करत होतो. प्रतीकजी जगताप, साजीजी तांबोळी, आकाशजी केंगरे, अमोलजी झेंडे आपण पाहतोय यांचं विशेष सहकार्य ह्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड वरती तुम्हाला मी घेऊन जाईल. चौथी विकेट देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. 20 धावा धाव फलकावरती आहेत. T11 कोटेश्वरवाडी संघ आता खूप बॅकफूट वरती पडलाय, कारण मॅच जिंकण्यासाठी 20 बॉल 46 धावा अजूनही आवश्यक आहेत आणि एका बाजूला विकेट्स वाचवणं हेही मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. कारण पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण रन्स पाहिल्या. दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली, मोठे स्ट्रोक इथे दुर्मिळ झाले, त्यानंतर विकेट्स आल्या. बॉलिंगच्या माध्यमातून खरं तर प्रभाव दाखवला आणि ह्याही मॅच मध्ये इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा पहिल्या 2 मॅच मध्ये विशेषतः आपण पाहिलं चेसिंग करणारे संघ जिंकताना आपल्याला पाहायला मिळाले, पण ह्या मॅच मध्ये एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ह्या मॅच कडे आपण जातोय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सोमनाथ ठोंबरे इथे मात्र तयार आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये बॉल जाईल. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतोय. थोडेसे फंबल झालेत, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. स्कोरकार्ड पुढे जाणार. स्कोरकार्ड मध्ये आपण पाहतोय 22 धावा आहेत, 19 बॉल शिल्लक आहेत, 44 अजूनही बनवायच्यात. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ऍडव्होकेट संजय नाना भसे यांचं विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक किरणजी विधाटे यांचं विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. किरणजी खेडकर महाराष्ट्र पोलीस यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलमध्ये गती कमी होती, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक मैदानाच्या आतमध्ये 3 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर T11 कोटेश्वरवाडी 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 22, 18 बॉल शिल्लक आहेत आणि 44 धावींची गरज. विशेष सहकार्याबद्दल आपण या स्पर्धेबद्दल चर्चा करत होतो. सन्माननीय नितीनजी जाधव यांचे विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ओमकारजी काळोखे उद्योजक यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अक्षयजी परंडवाल यांचेही विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून जे पाहायला मिळेल. मनोज परंडवाल उद्योजक यांचे सहकार्य आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. निखिलजी टेळेकर उद्योजक यांचेही विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. जाहिरात सौजन्य देखील आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः बाउंड्री लाईन्सच्या जवळ तुम्हाला छोटे छोटे बॅनर दिसत आहेत, त्यामध्ये जाहिरात सौजन्यही तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. एके लाईटचे सर्वेसर्वा अशोकजी बालघरे, अक्षयदादा बालघरे आपली उपस्थिती या ठिकाणी आहे. आपलं देखील स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक असं स्वागत. जाऊया मॅच कडे. 18 बॉल शिल्लक आहेत, 44 बनवायच्यात. काय घडतंय, काय बिघडतंय याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल.
हलक्या त्यानं बॉलला शिरण्यापासून वेगळे केले. फक्त एक सिंगल ऑन साइडला बॉल आलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि हाही पूर्ण झालाय. खराब क्षेत्ररक्षण ही चर्चा तुम्हाला ह्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. विशेषतः आपण पाहिलं या अगोदर बॉलिंगच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक गोलंदाजानं इथे स्वतःला सिद्ध केले, प्रभाव दाखवलाय बॉलिंग मध्ये. पण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण पाहिलं या अगोदर देखील थोडीशी मिसफील्ड तुम्हाला पाहायला मिळाली होती. ह्याही बॉलवरतीचे चित्र पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळालं. 17 बॉल 42 ची गरज. परत एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल. आता चुकी होणार नाहीये आणि 5वा धक्का D11 कोठेश्वरवाडी संघाला. फलंदाज 5. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं एकूण 24 धावा आणि 5वाही फलंदाज इथे मात्र आउट होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. D11 कोठेश्वरवाडी संघ आता खूप बॅकवर्ड वरती आहे. बॉलिंग मध्ये आपण पाहिलं खरं तर पहिल्या इनिंग मध्ये देखील विशेष असा प्रभाव बॉलर टाकू शकले नाहीत. धावा देखील इथे चांगल्या पद्धतीनं स्कोरबोर्ड वरती पहिल्या इनिंग मध्ये इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर याही इनिंग मध्ये विशेषतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय D11 कोठेश्वरवाडी हा संघ इथे मात्र अपयशी ठरतोय. कोणताही बॅटल खरं तर मोठी इनिंग खेळण्यामध्ये यशस्वी ठरला नाही. कोणत्याही जोडीकडनं इथे पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाले नाही. त्यामुळे खरं तर संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. पण अशक्य असं काहीच नाही. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. गोलंदाज इथे तयार आहेत. परत एकदा हलकीशी काटाबोट पाहतोय. तिथे एज लागली बॅटची. स्लिप मध्ये बॉल गेला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. यश बॉलला फील्ड करतील. स्कोर कार्ड पुढे ढकलते. 25 धावा धावफलकामध्ये. 15 बॉल शिल्लक आहेत. 41 धावींची गरज. क्रिक लाईफ च्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी युट्यूब वरती थेट प्रक्षेपण इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. अमितजी भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडताना पाहायला मिळेल. युट्यूब वरती तुम्ही जा www.cricklife.in ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि वर्षभरामध्ये होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या दर्जेदार क्रिकेटचा आनंद ह्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळेल, आस्वाद घ्यायला मिळेल. मॅचकडे आपण जातोय. 26 धावा धावफलकामध्ये. 14 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 40 धावींची आवश्यकता आहे. सिंगल डबल्सना स्कोर कार्ड वरती मॅच वरती कोणताही परिणाम होणार नाही. मॅच जिंकायची असेल तर इथे बिघिट करावे लागतील. इथे वापसी करायची असेल तर इथे टोले जंक फटके खेळावे लागतील. गोलंदाजांवरती इथे अटॅक करावा लागेल. गेअर बदलावा लागेल. त्यासाठी इथे मात्र फिनिशरची भूमिका इथे तुम्हाला अवलंबावी लागणार आहे. गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा. हो, जबरदस्त बॉल ब्लॉकच्या माध्यमातून लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि त्याबरोबर आपण पाहतोय लेग पाईसच्या माध्यमातून इथे सिंगल आली आहे. जबरदस्त बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. विकेट बद्दल आपण चर्चा करत होतो. या अगोदर विकेट जर आपण पाहिली खरं तर इथे माती विकेट तुम्हाला पाहायला मिळते आणि माती विकेट असताना देखील आपण पाहतोय खरं तर एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पहिल्या 2 मॅच मध्ये चांगल्या पद्धतीनं बॅटिंग देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि ह्याही मॅच मध्ये बॉलिंग मध्ये मात्र कर्तृत्व दाखवणारी गोलंदाज इथे मात्र ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये ह्या मॅच मध्ये आपली छाप सोडतायत. षटक मैदानाशात मध्ये 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर D11 कोठेश्वरवाडी 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 28. 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 38 धावींची गरज. शेवटचे 12 बॉल खरं तर ह्या 2 संघांचं भविष्य घडवणारे आणि 2 संघांचं भविष्य बिघडवणारे असतील. पाहूयात मॅच मध्ये मात्र कोणता संघ खरं तर इथे ह्या मॅच मध्ये विजेतेपद मिळवेल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. हनुमान 11 ठोंबरेवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी.
ओहो, एक जबरदस्त स्ट्रोक मैदानावरती आपण पाहतोय. बॉल आउट ऑफ द पार्क. फटक्यामध्ये आहे वजन. धावा पाहायला मिळतील अर्धा डझन. चरण षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन झाले, सन्माननीय दीपकजी खेडकर, सन्माननीय धनंजयजी टिळेकर, सन्माननीय शुभमजी झेंडे, मेजर भारती, धीरज विधाटे यांचं शुभागमन होते. आपलंही मनपूर्वक स्वागत. यानंतर होणारी मॅच महेंद्रदादा झेंडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नॉटी बॉय चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक विजन देहू रोड हा सामना इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. परत एकदा बॉल आपण पाहतोय. खेळलाय तिथे गॅप भरपूर मोठा होता पण क्षेत्ररक्षक पोहोचलेच. धावफलक देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा तर पूर्ण झाल्या. फेकी खराब येते. बॅकअप चांगलं पाहायला मिळते आणि स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी 36 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. 10 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये अजूनही 30 धावींची गरज मॅच जिंकण्यासाठी. अजून मॅच ऑन आहे. 5 विकेट जरी आले असतील तरी इथे मोठे स्ट्रोक तुम्हाला इथे खेळावे लागतील. पहिल्या बॉलवरती 6 आल्यात. परत एकदा विकेटचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॉल येतोय. मिड विकेटचा फिल्डर बॉल पर्यंत येणार आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला बॅटल. हो हो हो, अति घाई आणि संकटात नाही. फलंदाज क्रमांक 6 रनआउटच्या माध्यमातून D11 कोटेश्वरवाडी संघाला 6वा धक्का. सहावा धक्का इथे आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी संघाला. आणि ह्या मोमेंट मध्ये, ह्या परिस्थितीमध्ये एखादा सेट बॅटल इथे मैदानाच्या आतमध्ये खर तर आउट होतोय, हे संघाला परवडणारी गोष्ट नाही. एका बाजूला आपण पाहिले खरं तर खूप सारे विकेट्स येताना तुम्ही पाहिल्या होत्या आणि त्यानंतर ह्या परिस्थितीमध्ये देखील इथे धावबाद स्वरूपात सेट बॅटल इथे बाद होतोय. शेवटचे आपण पाहतोय अजूनही बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 29 धावींची गरज धावफलकामध्ये आहे. नवीन बॅटल गेलेत. हो, याबरोबर पहा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क इथे मैदानाच्या आतमध्ये नाहीये. त्याबरोबर पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलक इथे आपण पाहतोय. मैदानावरती मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये 8 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये 29 धावींची गरज मॅच जिंकण्यासाठी असेल. D11 कोटेश्वरवाडी संघ इथे खूप अडचणीमध्ये आहे. संघ खूप बॅकफुट मध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळाली. विशेषतः सुरुवातीला पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने हनुमान 11 संघानं बॅटिंग केली, स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक पंकज भाऊ टिळेकर यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत झालंय. सुंदर अशा चौकारानं बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4 चौकार. चार धावा इथे तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव तुम्हाला पाहायला मिळतोय. 41 आल्यात. 7 बॉल शिल्लक आहेत. 25 धावींची गरज. ह्या बॉलवरती मात्र
बरंचसं काही गुणोत्तर स्पष्ट होणार आहे, कारण ह्या बॉलवरती जर मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या षटकासाठी धावा कमी पाहायला मिळतील. ह्या बॉलवरती डॉट बॉल आला, विकेट आली तर पुन्हा एकदा बॉलिंग करणाऱ्या टीमचा बोलबाला इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. विकेटचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, स्लीप मध्ये बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे होते, एक सिंगल येणार आहे आणि स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 5 चा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये D11 कोठेश्वरवाडी 42, 6 बॉल शिल्लक, 24 धावेंची गरज. शेवटचे आपण पाहतोय 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 24 धावेंची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी इथे मात्र आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण पाहतोय इथे कामगिरी मैदानाच्या मध्ये मात्र केली जाईल, याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. 6 बॉलमध्ये 24 धावेंची गरज आहे. 6 मध्ये 24 बडवल्या जाणार की रोखल्या जाणार, हे रेकॉर्ड कित्येक वेळा बडवले गेलेत. 6 मध्ये आपण 30 पाहिल्यात, 36 बनवतानाही पाहिल्यात, 40 बनतानाही पाहिल्यात आणि आज ह्या मैदानावरती पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवले जाणार का? D11 कोठेश्वरवाडी या संघाकडनं ह्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय युवराज आले शेवटच्या षटकासाठी, शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावेंची गरज. हो, पहिलाच बॉल, नो बॉल. ह्या बॉलचा फायदा घेता आला नाही. संधी होती, संधी इथे गोलंदाजाने दिली होती आणि आपण पाहतोय ह्या संधीचा फायदा घेता आला नाही. नो बॉल होता, भीमर होता आणि खराब बॉल वरती आपण पाहतोय सिंगल एक्स्ट्रा इथे तुम्हाला पाहायला मिळते. स्कोर कार्ड मध्ये 1 धाव ऍड होते, 43. तर यानंतर फ्री हिट इथे मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत, 23 बनवायच्यात. पाहूयात फ्री हिटचा फायदा इथे मात्र बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभिषेक दाभाडे कशा पद्धतीने घेणार आहेत. परत एकदा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला मिड विकेटला खेळलाय क्षेत्ररक्षक, व्हॉट इफ जबरदस्त पद्धतीनं इथे मात्र एफर्ट दिलेत. पण शेवटच्या क्षणी आपण पाहतोय इथे काय घडलंय, काय बिघडलंय याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. धावा किती येणार आहेत याकडे देखील सर्वांच्या खरं तर नजरा असणार. काय जबरदस्त एफर्ट तुम्ही पाहिलेत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि त्याबरोबर आपण पाहतोय रन्स देखील मैदानाच्या आतमध्ये फक्त 2 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा धावफलकामध्ये 5 बॉल शिल्लक आहेत, 21 बनवायच्या. जबाबदारी मोठी आहे, सामना मोठा आहे, क्रिकेटची स्पर्धा त्याहूनही मोठी आहे आणि प्लॅटफॉर्म ही अतिशय सुंदर इथे मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलेत शेवटचे 5 बॉल इथे मात्र जे शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 21 धावेंची गरज इथे आवश्यक. स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपण पाहतोय खूप साऱ्या मान्यवरांचा सेफ आहे ना, ओके सेफ आहे. आपण टीव्ही अंपरची मदत घेतली होती आणि तिथे बाउंड्री सेफ आहे. फक्त 2 धावा आल्यात आणि 2 धावा वाचवल्यात. गोलंदाज पुढे एकदा तयार आहेत. हो, परत एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि ते क्रॅश झालंय. विकेट येते. धक्का क्रमांक 8वा इथे असेल, फलंदाज बाद. तेकुडीचे स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय शुभमजी झेंडे, दीपकजी खेडकर, धनंजय टेळेकर, लक्ष्मणभाऊ परंडवाल, त्याचप्रमाणे मार्गदर्शक आणि विशेषतः या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांचा भक्कम असा आधार दरवर्षीच या ठिकाणी मात्र जो असतो, उद्योजक सन्माननीय सागरदादा भसे पाटील यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. सागरदादा आपलं देखील मनापासून मनपूर्वक असं स्वागत. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज पाटील पंढरपूरवाले आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. विजयजी निमन साहेबांचं देखील शुभ आगमन होतंय, आपलंही मनापासून मनपूर्वक असं स्वागत. 45 या धावसंख्येवरती 8वा धक्का, 4 बॉल शिल्लक आहेत, 21 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. पंचेचाळीस धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. 4 चेंडू
25 बनवायच्यात. हो हो हो, पुन्हा एकदा पहा, पॅड वरती बॉल लागलाय, अपील तर केलंय त्या ठिकाणी. डेरेक हिटचाही प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये आणि सिंगल येते. विशेष असा परिणाम या सिंगल स्कोरवरती होणार नाही. 46 धावा धावफलकामध्ये 3 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज. मॅच आपण पाहतोय या ठिकाणी हनुमान 11 ठोंबरेवाडी संघ ह्या मॅच कडे इथे मात्र आपण पाहतोय मजबूत पकड मिळवताना संघ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडू 20 ची गरज. हो, परत एकदा इथे आपण पाहिलंय डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू असेल तर समोर बाउंड्री लाईनच्या जवळ ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत ना त्या थोड्या पाठीमागे लावा. झाडाखाली समोर ज्या गाड्या टू व्हीलर्स पार्क केलेल्या आहेत, विनंती असेल त्या टू व्हीलर्स आपण एका बाजूला पार्किंग मध्ये आणून पार्क करा. इतरत्र कोठेही आपण त्या टू व्हीलर पार्क करू नका. सूचना संपतीये, मॅच कडे आपण जातोय आणि मॅचची परिस्थिती आपण पाहतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 19 धाबींची गरज. शेवटचा 1 बॉल. अष्टविनायक विजन देहू रोड विरुद्ध महेंद्रदादा झेंडे स्पोर्ट फाउंडेशन नोटीबाई चिंचोली हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अष्टविनायक विजन देहू रोड या संघाचं क्षेत्ररक्षण पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मॅच संपली आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय हनुमान 11 ठोंबरेवाडी या संघानं इथे मात्र विजय मिळवलाय. अभिनंदन टीम. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी ह्या संघाला देखील एक दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी दाखवलं. आपलंही मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि मॅन ऑफ द मॅच ह्या पुरस्काराकडे आपण जाणार आहोत. आणि ह्या मॅच मध्ये 11 बॉल आणि 29 धावांची इनिंग पेश करणारा पंकज देशमुख ठरतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण शेक हँड करा आणि एका ओळीने आपण बाहेर या. अष्टविनायक विजन आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. एका ओळीने आपण देखील आतमध्ये जायचंय. D11 कोटेश्वरवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हनुमान 11 ठोंबरेवाडी. आपण शेक हँड करा आणि एका ओळीमध्ये आपणही बाहेर यायचंय. दोन्ही टीमचं स्वागत. अष्टविनायक विजन देहू रोड हा संघ देखील आतमध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर मॅन ऑफ द मॅच ह्या पुरस्काराकडे आपण जातोय. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पंकज देशमुख. विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी या. आणि त्यानंतर D11 कोटेश्वरवाडी ह्या संघाचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विशेषतः मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन